जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत कर निर्धारकचा जो 2023 मध्ये झालेला पेपर आहे, तर त्या पेपरमधील गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे संपूर्ण विश्लेषण। म्हणजे गणित व बुद्धिमत्तेमध्ये जे 15 प्रश्न विचारलेले आहेत, तर ते 15 प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रश्नांचं सविस्तररित्या विश्लेषण आपण म्हणजे ते पूर्ण गणित आपण या व्हिडिओमध्ये सोडून पाहणार आहोत। तर पहा, महाराष्ट्र म्युनिसिपल टॅक्सेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस या पदासाठी झालेली ही परीक्षा आहे आणि ही 25/10/2023 रोजी झालेला पेपर आहे। महाराष्ट्र महानगरपालिका कर आकारणी आणि प्रशासन सेवा म्हणजेच कर निर्धारक, थोडक्यात कर निर्धारक या पदासाठी झालेली परीक्षा। ठीक आहे, चला जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। पहा, कोणते प्रश्न गणित व बुद्धिमत्तेसाठी विचारले गेलेले आहेत। यामध्ये पहा, पहिला प्रश्न विचारला आहे, जर अधिक म्हणजे भागाकार। आता पहा, या प्रकारचे बरेच प्रश्न बऱ्याच पेपरमध्ये विचारले जात आहेत। म्हणजे हा बघा कोणता प्रकार आहे, जर अधिक म्हणजे भागाकार असेल, म्हणजे ज्या ज्या पर्यायामध्ये अधिक दिलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला भागाकार गृहीत धरायचा आहे। त्यानंतर पहा, गुणाकार म्हणजे बेरीज गृहीत धरायचा आहे आणि त्यानंतर वजा म्हणजे गुणाकार गृहीत धरायचा आहे आणि त्याचबरोबर जिथे जिथे भागाकार आहे तिथे वजाबाकी असेल तर खालीलपैकी कोणते योग्य आहे, कोणते उदाहरण योग्य आहे। आता पहा, यामध्ये पहा, आपण जर पर्याय क्रमांक 1 घेतला तर ते कसं सोडवणार आहात। तर आता पहा, 15/3 आहे, बरोबर। म्हणजेच या ठिकाणी भागाकाराच्या ठिकाणी काय घ्यायचं आपल्याला, पहा भागाकार म्हणजे काय म्हटले, वजाबाकी, त्यामुळे इथे वजाबाकी करावी लागेल, बरोबर। यानंतर पहा, 5/2 आहे, गुणिले म्हणजे अधिक सांगितलं आहे। त्यानंतर वजा जिथे आहे तिथे काय म्हटलंय, गुणाकार गृहीत धरा आणि जिथे अधिक आहे तिथे भागाकार गृहीत धरा। मग आता या पद्धतीने सोडवा। चला, सुरुवातीला कंचे भागू बेव या रूलनुसार सुरुवातीला भागाकार करावा लागेल। ठीक आहे, कंचे भागू बेवनुसार सुरुवातीला आपल्याला भागाकार करून घ्यावा लागेल, त्यामुळे 6/3 येणार आहे, म्हणजेच हे होईल 2। ठीक आहे, 3 2 6 हे झालं 2। आता यानंतर गुणाकार करावा लागेल, गुणाकारामध्ये काय आहे, 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 काय होईल, 4 होईल, बरोबर। आता यानंतर बेरीज करावी लागेल, बेरजेमध्ये काय आहे, 5 + 4 किती होणार आहे, 9। आता राहतं काय, 15 - 9, मला सांगा 15 - 9 किती होईल, 6, बरोबर। इथे काय उत्तर आहे, 28। म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे का, नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व पर्याय सोडून बघायचे आहेत। तर यापैकी कोणता पर्याय योग्य दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 हा योग्य आहे, कारण या ठिकाणी पहा, आता अधिकच्या ठिकाणी आपण भागाकार करणार आहोत। यानंतर पहा, वजाच्या ठिकाणी गुणाकार, त्यानंतर होणार आहे भागाकार, भागाकाराच्या ठिकाणी वजाबाकी, गुणाकाराच्या ठिकाणी अधिक। ठीक आहे, मग आता यानुसार सोडवा, सुरुवातीला भागाकार सोडवा, मग भागाकारात काय आहे, 15/3, यांचं उत्तर किती येणार आहे, 3, बरोबर। यानंतर काय सोडवणार आहात, गुणाकार, 3 2 6, बरोबर। त्यानंतर 6 - 6, 6 - 6 किती, 1, बरोबर। आणि मग इथं येईल, सॉरी 6 - 6 0, बरोबर। 0 + 7 किती होणार आहे, 7। म्हणजे याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। ठीक आहे, सर्वांच्या लक्षात आलं असेल। चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2, दिलेली मालिका पूर्ण करणारी पुढील संख्या कोणती आहे। आता पहा, इथे मालिका दिलेली आहे 28 32 38 46, तर यापुढे येणारी संख्या कोणती आहे। तर सुरुवातीला आपण फरक लक्षात घ्यायचा, कधी पण जर जवळजवळच्या संख्या असतील तर निश्चितच त्यामध्ये फरक येतो, बरोबर। 28 आणि 32 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा। 32 आणि 38 मध्ये 6चा। 38 आणि 46 मध्ये 8चा फरक आहे, बरोबर। आता पहा, 4 6 8 फरक कसा आहे, फरकातला फरक सेम आहे। पहा, 4 आणि 6 मध्ये 2चा फरक, 6 8 मध्ये 2चा फरक, मग 8 आणि पुढे येणाऱ्यामध्ये पण 2चा फरक पाहिजे। 2चा फरक म्हणजे किती यायला येतं पाहिजे, इथे 10। जर 10 येत असेल तर 46 + 10 करा, किती येणार आहे, 56। म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे। चला पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3, A + B म्हणजे A हे B चे वडील आहेत। आता या ठिकाणी नातेसंबंध आहे, तर या पद्धतीचे जे गणित येतात ते सोडवणं अतिशय सोपं असतं। फक्त इथे काय करायचं आपल्याला, सुरुवातीला आपल्याला काय विचारले ते पाहायचे। जर M A + H - T असेल तर Tचं M सोबतचं काय नातं आहे असं विचारलं आहे। मग चला यालाच दिलेल्या यानुसार मांडणी करा। आता इथे काय M A आहे,
मग इथे दिलेल्यामध्ये पहा की स्टारसाठी काय दिलेलं आहे. ए स्टार बी म्हणजे काय दिले की ए ही बीची पत्नी आहे म्हणले. म्हणजेच यम स्टार ए असेल तर काय होतं की यम ही एची पत्नी आहे. बरोबर, मग मांडणी करा. यम ही एची पत्नी आहे. आता मी माझ्या कोडिंगनुसार जे फिमेल असतात त्याला चौकोन करते आणि जे मेल असतात त्याला सर्कल करते. तुम्ही तुमच्या काय असेल ती ट्रिक तुम्ही ठरवू शकता. माझी ट्रिक काय आहे, जी फिमेल असेल त्याला चौकट करते आणि जी मेल असेल त्याला वर्तुळ करते. ठीक आहे. मग आता हे दोघं नवरा बायको झाले. ठीक आहे. हे जेव्हा इथे कनेक्टेड असतात तेव्हा ते नवरा बायको. ठीक आहे. मग आता पुढे पहा ए प्लस एच आहे. तर प्लस काय सांगतं, इथे पहा सांगितलं आहे की ए हे बीचे वडील आहेत सांगतं. म्हणजे प्लस काय सांगतं की ए हे एचचे वडील आहेत. आता पहा ए हे एचचे वडील आहेत म्हणजे या दोघांचं अपत्य आहे. ठीक आहे, एच. मग आता एच मेल आहे का फिमेल आहे इथं सांगितलं आहे का, नाही सांगितलं. त्यामुळे मी इथं काहीच नाही केलं. पुढे पहा एच मायनस टी. मायनसमध्ये काय सांगतं की ए हा बीचा भाऊ आहे. म्हणजे एच हा टीचा भाऊ आहे. एच हा टीचा भाऊ आहे म्हणजेच हा कोण आहे आता, मेल आहे, कारण एच भाऊ आहे. मग टी बहीण आहे का भाऊ आहे हे दिलं आहे का, नाही. म्हणजेच टीचं या ठिकाणी लिंग निश्चित नाही. म्हणजे हे बहीण पण असू शकते किंवा भाऊ पण असू शकतो. बरोबर, म्हणजेच यम आणि एचा हा मुलगा पण असू शकतो किंवा मग मुलगी पण असू शकते. बरोबर. मग आता पुढे पहा टीचं एमसोबतचं नातं काय, टीचं नातं एमसोबत काय आहे असं विचारलं आहे. मग आता हा मुलगाही असू शकतो किंवा मुलगीही असू शकतो. म्हणजेच मुलगी असू शकते. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. इथे सर्वांच्या लक्षात. चला पुढे पहा खालीलपैकी कोणता अक्षरसमूह विषम आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. याचं कमेंट्समध्ये मला निश्चितच तुम्ही उत्तर कशा पद्धतीने काढलेलं आहे ते कमेंट करून सांगा. चला पुढे पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. दिलेली अंकाक्षरी मालिका पूर्ण करण्यासाठी रिक्त जागा भरा. आता पहा हे पण खूप सोपं आहे. तुम्ही मी जरी होमवर्क दिलेला नसेल तरी तुम्ही व्हिडिओ बघत असताना व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि नाही चाललं तर मग तुम्ही विश्लेषण बघू शकता. परंतु सुरुवातीला तुम्ही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अतिशय सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे. पहा आता पुढे A1 B, B2 C, C3 D. पहा खूप सोपं आहे. ABC काय येणार आहे पुढं, D. बरोबर. 1 2 3 पुढे काय येणार आहे 4. त्यानंतर पहा BCD काय येणार आहे E म्हणजेच D4E पर्याय क्रमांक 2. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर कपूर हे 75 असे संकेतबद्ध केले जाते आणि सूरज कपूर हे 144 असे संकेतबद्ध केले जाते तर मयंकसाठीचा संकेत शोधा. तर पहा या ठिकाणी काय संबंध दिलेला आहे. आता कपूर आहे तर कपूरमधल्या प्रत्येक अल्फाबेटचं तुम्ही सुरुवातीला नंबर घ्या आणि त्याची बेरीज करून बघा काय होतं. आता कपूर केला 11 आहे. एला 1 असता. पीसाठी कोणता आहे पहा, पीला येतं 16, ओला आहे 15, डबल ओ आहे त्यामुळे 15 डबल येईल आणि आर म्हणजेच आहे 18. आता पहा या सर्वांची बेरीज करा. हे 18 15 15 16 1 आणि 11 यांची बेरीज येते 76 आणि संकेत काय दिलेला आहे 75 म्हणजे 76 वजा 1 75. ठीक आहे. आता पुढे आहे सूरज कपूर. आता ह्या कपूरचं तर आपल्याला माहिती आहे किती आहे 76. मग आता सूरजचं काढूया. एस म्हणजे 19, यू म्हणजे 21, आरसाठी येतं 18, एसाठी 1 आणि जेसाठी परत आहे 10. आता या सर्वांची बेरीज येणार आहे 69. मग 69 आणि हे 76 पहा किती होतात, 69 अधिक 76 हे किती येतात 145. मग 145 वजा 1 काय आलं 144. म्हणजे या पद्धतीने याचा संकेत लावलेला आहे. मग यावरून तुम्ही मयंकचा काढू शकता ना, काढा. आता तुम्ही तुमच्यासाठी होमवर्क असेल हे. मयंकचा संकेत काढा. कसं काढणार आहात, यमसाठी कोणता नंबर आहे पहा AYKN या सर्वांसाठी काढा, त्यांची बेरीज करा आणि त्यामधून 1 मायनस करा. उत्तर येणार आहे 64. ठीक आहे. आता हे तुम्ही करून बघू शकता. चला जास्त वेळ न घालवता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नातील एक्सच्या जागी कोणते अंदाजे मूल्य आले पाहिजे. आता पहा जे अंदाजे मूल्य आहे ते कशा पद्धतीने काढायचं. अंदाजे मूल्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इथे 24.112 आहे तर तुम्ही इथे काय लिहू शकता 24 घेऊ शकता. परंतु जर 24.67 असेल तर तुम्ही इथे 25 घेऊ शकता. म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे जर 5पेक्षा लहान अंक असेल म्हणजे 5च्या पेक्षा लहान असेल तर इथे हीच संख्या घेऊ शकता. परंतु 5च्या जर पुढे गेलं असेल तर इथे
24च्या मध्ये 1 ॲड करावा लागेल. म्हणजे अर्ध्यापेक्षाही जास्त असेल तर इकडे ॲड करा, अर्ध्यापेक्षा कमी असेल तर ते वगळून टाका. ठीक आहे, येते लक्षात. मग त्यानुसार पहा आता इथे काय आहे, 24.1 आहे त्यामुळे इथे पूर्ण अंक घ्या 24. पुढे पहा 14.1 आहे त्यामुळे इथे 14च घ्या. वजा आता पहा 7.9 आहे म्हणजे ह्याला पूर्ण 8 घ्यावं लागेल आणि ते 6.1 आहे त्यामुळे इथे 6च घ्या. आता हे ढोबळ मूल्य अंदाज मूल्य असतं, ॲक्युरेट उत्तर नसतं, बरोबर. मग अशा वेळी जेव्हा जवळपासचं असतं ते त्याचं करेक्ट उत्तर असतं. आता यामध्ये सुरुवातीला गुणाकार करा. 8 सांगा 48, इथे होईल 14 गुणिले 24. 14 गुणिले 24 यांचा गुणाकार येणार आहे, करून बघा तुम्ही. 336 गुणाकार येतो ह्याचा. आता यांची वजाबाकी करा. पहा यांची वजाबाकी येणार आहे 288. मग याच्या जवळचं कोण आहे, 288च्या जवळ 292, हे याचं उत्तर असेल. ठीक आहे, पुढे पहा योग्य उत्तर निवडा. एप्रिल जून, मला सांगा एप्रिल आणि जूनमध्ये किती फरक आहे. एप्रिल, मे 1 सोडलेला आहे, जून, बरोबर. इथे पहा आता ऑगस्ट, सप्टेंबर सोडा, ऑक्टोबर, म्हणजे काय उत्तर येईल, ऑक्टोबर. खूप सोपा होता हा देखील प्रश्न. पुढे पहा विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये महेश इज पुअर हे ROTBI डू, रॉट बी डू असं लिहिलं जातं. मग आता यामध्ये पहा महेश इज पुअर आणि पुढे आहे इज राहुल हंग्री. आता या दोनमध्ये कॉमन असलेलं सुरुवातीला काढा. आता यामध्ये कॉमन काय आहे, इज कॉमन आहे, बरोबर. मग जे संकेत दिलेले आहेत त्यामध्ये देखील एक काहीतरी कॉमन असेल आणि जे कॉमन आहे ते इजसाठी वापरलं असणार आहे, कारण या दोन्हीत कॉमन फक्त एकच आहे, इज, बरोबर. मग आता रॉट बी डू, इथे काय दिलेलं आहे, ची विन डू. तर यामध्ये पण डू आहे, यामध्ये पण डू आहे, म्हणजे निश्चितच हे डू इजसाठी वापरलं गेलं आहे. त्यामुळे इजसाठी कोण असणार आहे, डू हा संकेत असणार आहे. साधारण पूर्ण करण्यासाठी दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. आता पहा BA साठी 12 आहे. आता हे का दिलेलं आहे BA साठी 12. बी साठी काय संकेत आहे, 2. ए साठी काय आहे, 1. संकेत नाही, हा अल्फाबेटचा नंबर आहे. ए 1 नंबरला आहे, हे किती होतं 21. बस याचं उलटं केलेलं आहे 12. मग याच पद्धतीने करा ED. ठीक आहे, ई साठी काय आहे 5. ई किती नंबरला आहे 5. डी किती नंबरला आहे 4. मग याचं उलटं करा. 54चा उलटा काय होईल 45, म्हणून पर्याय क्रमांक 4. खूप सोपं विचारलं होतं हे देखील. पहा पण जरा तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही एकतर स्पीड कमी करून बघू शकता किंवा ज्याला स्लो वाटत आहे त्यांनी स्पीड वाढवून बघा. आणि ज्यांना हे गणितं सोडवायचे असतील त्यांनी व्हिडिओ पॉज करा, सुरुवातीला गणितं सोडून बघा आणि मग कन्फर्म करा की आपली सोडवण्याची पद्धत बरोबर आहे का. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. 5 मुलांमध्ये राहुल हा मनोजपेक्षा उंच आहे. आता पहा ज्यावेळी उंचीचा प्रश्न विचारला जातो त्यावेळी तुम्ही आडवी मांडणी करण्यापेक्षा उभी मांडणी करा, कधी पण ती लवकर सुटते. ते गणित लवकर आणि अचूक सुटतं. ठीक आहे, मग आता पहा राहुल हा मनोजपेक्षा उंच आहे. चला राहुल तर सध्या उंच आहे, राहुलसाठी आपण आर घेऊया. राहुल हा मनोजपेक्षा उंच आहे, मनोज राहुलपेक्षा उंचीने कमी आहे. पुढे पहा पण तो आकाश इतका उंच नाही. कोण, राहुल आकाश इतका उंच नाही, म्हणजे सध्या तरी आकाश हा राहुलपेक्षा उंच आहे. पुढे पप्पू हा अमनपेक्षा उंच आहे. आकाश आणि अमन, इथे आकाशला एक करूया आपण. पप्पू हा अमनपेक्षा उंच आहे पण मनोजपेक्षा बुटका आहे. आता पहा पप्पू जो आहे पप्पूला P, अमनपेक्षा उंच आहे, अमनला AM, पण मनोजपेक्षा बुटका आहे. आपण इथे पप्पू का घेतलं, कारण हा मनोजपेक्षा तो बुटका आहे त्यामुळे आपण पप्पू खाली घेतलेला आहे. मनोजपेक्षा बुटका आहे. सर्वात उंच कोण, आता पहा सर्वात उंच कोण आहे, इथे आकाश हा सर्वात उंच आहे, अशोक हा सर्वात उंच आहे. ठीक आहे, पहा किती लवकर सुटलेला आहे. एकाच मांडणीमध्ये याचं उत्तर निघालं, बरोबर. अशाच पद्धतीने मांडणी करा, लवकरात लवकर उत्तर मिळतील. पुढे पहा दिलेल्या मालिकेतील पुढील पद कोणते आहे. आता हे पण खूप सोपं आहे, बघितलं की लगेचच उत्तर समजतं आहे. ABC येणारं काय आहे, D. पहा D 4ही पर्याय आहेत. ठीक आहे, पुढे पहा EFG येणारं काय असणार आहे, H. चला पर्यायाकडं DI आहे कटला, DG कटला, DF कटला, काय राहतो फक्त DH. पुढचं सोडवायचं देखील गरज नाही. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे चला प्रश्न क्रमांक 13. जर आज सोमवार आहे, आता पहा आज आहे सोमवार, उद्यापासून 3 दिवसांनी, उद्या कोणता वार असणार आहे, मंगळवार. मग उद्यापासून 3 दिवसांनी
आता हा उद्या आला, बरोबर. उद्याला धरून 3 दिवस, 1 झाला, 2, 3, 3 दिवसानंतरचा येणारा वार. बघा आता मंगळवार, बुधवार, गुरुवार, नंतर कोणता येणार आहे, शुक्रवार, पर्याय क्रमांक 4. खूप सोपं होतं हे कॅलेंडर पण. पुढे पहा, दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी अंकांच्या कोणत्या 2 गटांची अदलाबदली केली पाहिजे. आता पहा, समीकरण इथे संतुलित करायचं आहे. संतुलित समीकरण म्हणजे काय असतं हे सुरुवातीला लक्षात घ्या. समीकरण संतुलित असणे म्हणजे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूची किंमत आणि उजव्या बाजूची किंमत समान असणे, याला म्हणतात समीकरण संतुलित असणे. मग आता 6 + 6 वजा 12 / 12 × 3, तर यांचं समीकरण जर संतुलित करायचं असेल म्हणजे याची किंमत 21 आणायची, तर त्यासाठी काय करावं लागेल, 6ची अदलाबदली, 12ची, 3ची, कोणाची अदलाबदली करावी लागेल. तर पर्याय क्रमांक आपण 1 बाय 1 चेक करत जाऊ. पहिला पर्याय घेऊ 6 आणि 12ची अदलाबदली. आता 6 आणि 12ची अदलाबदली करायची आहे. याचा अर्थ 6च्या ठिकाणी 12 ठेवायचे, 12च्या ठिकाणी 6 ठेवायचे. मग चला लिहून घेऊ. 12 + 12 वजा, आता 12 आहे या ठिकाणी 6 ठेवावं लागेल, 6 / 6 गुणिले 3, बाकी जशाच तसं राहणार आहे. अदलाबदली फक्त 2च अंकांची करायची. आता या ठिकाणी सुरुवातीला भागाकार करावा लागेल, हा होईल 1. आता यानंतर गुणाकार करावा लागेल, 3 × 1 3, बरोबर. आता यानंतर बेरीज, 12 आणि 12 24, 24 वजा इकडचा 3, बरोबर. 24 वजा 3 किती होणार आहे, 21. यामध्ये 6 आणि 12ची अदलाबदली केल्यानंतर समीकरण संतुलित झालं आहे. म्हणजे समीकरणाच्या डाव्या बाजूंच्या क्रियांची किंमत आणि उजव्या बाजूची किंमत ही समान आली आहे आणि म्हणूनच ते समीकरण संतुलित झालं आहे. म्हणजेच आता याचा अर्थ 6 आणि 12ची अदलाबदली केल्यानंतर याचं समीकरण संतुलित होतं, म्हणजे दोन्ही बाजूंच्या किमती या समान येतात, बरोबर. मग आता हे जर समजा तुम्ही म्हणाल की हे पर्याय क्रमांक 1ला दिलं आहे म्हणून ठीक आहे, हे जर 3मध्ये दिलं असतं तर मग कसं चेक केलं असतं, तर तसंच चेक करायचं पर्यायानुसार. फक्त कॅल्क्युलेशन आपले फास्ट ठेवायचे, पटापट आपण कॅल्क्युलेशन करून बघायचं. अशी मांडणी देखील करायची गरज नाही. पेपरमध्ये तुम्ही इथंच पटापट ठेवू शकता. 6च्या ठिकाणी 12, मग त्यांचा भागाकार, गुणाकार, बेरीज वजाबाकी, अशा पद्धतीने तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन करू शकता. चला प्रश्न क्रमांक 15 पहा. आता हा शेवटचा प्रश्न आहे, कारण या पेपरमध्ये गणित व बुद्धिमत्तेसाठी 15 प्रश्न विचारले होते. यानंतर पहा, आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला यापैकी कुठलं जर गणित समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तसं लिहू शकता. मी तुम्हाला परत हे एकतर पर्सनल देखील सांगेल किंवा मग परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून परत पुढचा व्हिडिओ आपण जेव्हा घेऊ तर त्या व्हिडिओमध्ये मी त्या प्रश्नाचं परत एकदा विश्लेषण तुम्हाला करून दाखवेल. ठीक आहे. चला शेवटचा प्रश्न पहा. राम हा अनुजपेक्षा वयाने मोठा आहे. आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिले की जे उंचीनुसार किंवा वयाने मोठा लहान अशानुसार जेव्हा असतात तर त्यांची उभी मांडणी करा कधी पण. आता यामध्ये पहा, राम अनुजपेक्षा वयाने मोठा आहे. चला, राम मोठा आहे अनुजपेक्षा, ठीक आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे. कोण? राम सुरेशपेक्षा लहान आहे. म्हणजे या 2 वाक्यामधून असं लक्षात येतं की सुरेश हा या तिघांमध्ये तर सुरेश मोठा आहे. पुढे पहा, रमेश हा रामपेक्षा वयाने मोठा आहे. आता पहा, रमेश हा रामपेक्षा वयाने मोठा आहे. आता रमेश रामपेक्षा मोठा आहे असं सांगितलं आहे, परंतु सुरेशपेक्षा मोठा आहे का काही सांगितलं नाही, त्यामुळे आपण हे बाजूला लिहूया. पण अजयपेक्षा वयाने लहान आहे. पहा, आता रमेश हा रामपेक्षा तर मोठा आहे, परंतु अजयपेक्षा लहान आहे, म्हणजे या तिघांमध्ये अजय मोठा आहे, बरोबर. यानंतर पहा, अजय हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे. आता पहा, सुरेशच्या पण खाली अजय येतोय, बरोबर, कारण अजय आणि सुरेशचं या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे की अजय हा सुरेशपेक्षा वयाने लहान आहे. म्हणजे या दोघांमध्ये जेव्हा तुलना करतो तेव्हा सुरेश हा या दोघांमध्ये वयाने मोठा आहे. म्हणजेच याची मांडणी कशी असू शकते की सुरेश आणि मग त्याच्या खाली अजय असू शकतो, बरोबर. म्हणजेच या दोघांचं जर बघितलं किंवा या आता हे 6 जण दिलेले आहेत, 5 जण आहेत ते, तर यामध्ये सुरेश हा वयाने मोठा येतोय. आता पुढे पहा, पण रोहितपेक्षा वयाने मोठा आहे. आता पहा, अजय हा सुरेशपेक्षा तर लहान आहे, परंतु रोहितपेक्षा वयाने मोठा आहे. म्हणजेच अजय हा रोहितपेक्षा मोठा आहे. चला, आता यामध्ये पण आपण हे इथं कुठंच ॲड करू शकत नाही, कारण कोणत्या तरी दोघांचं काहीतरी मेळ जुळला पाहिजे, बरोबर. पुढे पहा,
आणि रोहित हा रमेशपेक्षा वयाने मोठा आहे. आता पहा, रोहित जो आहे तो रमेशपेक्षा वयाने मोठा आहे, याचा अर्थ रोहितच्या पेक्षा लहान आहे रमेश, त्यापेक्षा खाली येईल राम. चला, इथंपर्यंत मांडणी आहे. आता आपल्याला पाहायचं आहे सर्वात जास्त वयाचं कोण आहे. आता पहा, ही मांडणी एकत्र करायची गरजच नाही, कारण आपल्याला लहान कोण विचारलं असतं तर मग ही सर्व मांडणी आपल्याला एकाखाली एक करावी लागली असती. परंतु आपल्याला मोठं विचारले आणि मोठ्यात आपण ह्या दोघांमध्येच मोठं ठरवलेलं आहे. कोण आहे मोठं? सुरेश मोठा आहे, बरोबर. आणि बाकीचे जे आहेत ते सगळेच सुरेशपेक्षा लहान आहेत. मग आता जर प्रश्नामध्ये सर्वात लहान कोण विचारलं असतं तर आपल्याला मांडणी आणखीन खालीपर्यंत करावी लागली असती. परंतु या ठिकाणी मोठा विचारला आहे, त्यामुळं एक ह्याच्यातच उत्तर आपलं निघणार आहे की सर्वात मोठा या ठिकाणी सुरेश आहे, बरोबर. पहा, या पद्धतीने उभी मांडणी करा, अशा पद्धतीचे प्रश्न लवकर सुटतील. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आता त्यापूर्वी मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की आपण जे आतापर्यंत या पेपरचे जे प्रश्न पाहिलेले आहेत, या पेपरमध्ये आलेले जेवढे विषय होते तर त्यापैकी आपण मराठी पाहिलेलं आहे. मराठीच्या 15 प्रश्नांचं व्यवस्थित विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे जे 15 प्रश्न होते तर ते 15 प्रश्नही आपण विश्लेषणसहित मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्ता पाहिलेला आहे, बरोबर. याचे 15 प्रश्न झालेले आहेत. तर या पेपरचा जो करनिर्धारक पेपरचा जो सिलेबस आहे तर त्यानुसार आता आपल्याला राहिलेला आहे इंग्लिश. तर इंग्लिशसाठी पण 15 प्रश्न आहेत. आणि जे त्या विषयाशी संबंधित जी प्रश्न आहेत तर ते विषयाशी संबंधित 40 प्रश्न आहेत. तर हे देखील प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशच्या 15 प्रश्नांवर नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे. आणि त्याचबरोबर विषयानुसार जे 40 प्रश्न आहेत तर यावर देखील आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतरचं नोटिफिकेशन मिळणार आहे. ठीक आहे, चला आता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.